एखादी अनपेक्षित घटना घडली ना की त्याचा परिणाम हा मनावर होतोच. चिंता वाटत राहते, भीती वाटत राहते. माझंही तसंच झालं होतं. आत्ताच मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं आणि पुन्हा ते सगळं आठवलं. मला ती विचित्र अशी गुहा, एक म्हातारी लटकणारी, भयानक स्वप्न होतं काहीतरी ते. पुन्हा दिसलं म्हणजे? हो, मी सांगितलं नाही तुला, पण पूर्वी एकदा हे स्वप्न पडलं होतं ज्यात ती एक खूपशी रक्तरंजित गुहा मला दिसली होती. अशीच ती म्हातारी विचित्र दिसणारी लटकत होती वरती. आणि ते अहो, पण मग तुम्ही आधी का नाही सांगितलं मला हे सगळं? मला काय विशेष असं काही वाटलं नाही नंतर त्यात. आता बरे आहात ना तुम्ही? हं, इंदा. तुम्ही त्या स्वप्नाचा फार विचार करू नका. हेच मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. झाल्या गोष्टीचा फार विचार करू नकोस. आपण दोघे एकत्र आहोत ना, मग सगळं ठीक होईल. आजवर एकमेकांच्या आधाराने आपण ह्या एवढ्या मोठ्या कुटुंबाला सांभाळत आलोय ना, पुढेही सांभाळत राहू. तुम्ही असताना मला कसली भीती नाही. म्हणजे रे, प्रत्येक गोष्टीचा एवढा विचार करायला लागलीस ना तर लवकर म्हातारी होशील. आणि तुला तर चिरतरून राहायचंय ना. मग कुठलाही कलर न करता तुझे केस आजवर कायम काळेभोर राहिलेले आहेत. पण आता कुठे कुठे पांढरे व्हायला लागलेत ग. पांढरे? हो हो, हा एक केस इथे झालेलाच आहे. अरे बापरे, हा पण इथे दिसायला लागलाय. एक मिनिट, हा इथे एक दिसतोय पांढरा केस. अरे असं कसं चालेल मंजिरी? कशी चिर करून राहणार मग तू? सुदे ग, एवढा कुठे विचार करते त्याचा? चल, खूप रात्र झाली, झोपायला जाऊया आपण. हे बरं आहे. जागी असतेस तेव्हा लाजतेस आणि झोपेत तेवढा हात पकडायचा. आवडलं मला. मी काहीच नाही केलं. तुम्हीच माझा हात पकडला असणार. मी हो, तुम्हीच. मी असं लपून छपून का हात पकडेन तुझा? मला पकडायचंच असेल तर असं पकडेन ना मी. गप्प बसा तुम्ही. आणि माझे केस पण तुम्हीच सोडलेत ना? रात्री तर मी बांधून झोपले होते. नाही, मी नाही सोडले. तू स्वतः सोडले असशील. खोटं बोलताय ना तुम्ही? त्यात खोटं बोलण्यासारखं काय? म्हणजे बायकोचे केस मोकळे सोडणं काही गुन्हा आहे का? म्हणजे तुम्हीच सोडलेत ना? नाही, मी फक्त बोलतोय की मी नाही सोडले. मला माहितीये तुम्ही खूप खोडकर आहात. ठीक आहे, तू म्हणशील तसं. पण मोकळ्या केसात ना छान दिसतेस तू. आणि माझं ऐकणार असशील ना तर केस मोकळेच सोडत जा. चला आवरून घ्या पटकन. खूप दिवसांनी ऑफिसला जाताय ना. उठा आता. गुड मॉर्निंग.
मार्जरी मार्जरी हे बघ माझं केस बघ हे पांढरे व्हायला लागलेत. हळूहळू ते सगळेच पांढरे होतील. मी म्हातारी होईल. मार्जरी काहीतरी कर. मला म्हातारी नाही व्हायचंय. म्हातारी नाही व्हायचंय मला. मार्जरी तू गप्प काय बोल काहीतरी. हे पांढरे केस म्हणजे तुझ्या नाकर्तेपणाचं चिन्ह आहे. तुला आता ते डोक्यावर घेऊन मिरवावं लागेल. तू अशीच असफल होत गेलीस तर ते चिन्ह तुझ्या कपाळावर नाचेल. तुझं पूर्ण शरीर वृद्धत्वाला बळी पडेल. नाही नाही हे असं होऊन चालणार नाही मार्जरी. आजपर्यंत मी हे सगळं चिरतरुण राहण्यासाठी करतेय. मग कर, काहीतरी कर. काय करू मला काहीच कळत नाहीये. तू अशी दुर्बल झालीस म्हणून मला माझी राखीव शक्ती आताच वापरावी लागते. आपल्यासाठी हे चांगलं लक्षण नाही.